काय स्वस्त काय महाग एक नजर टाकूयात। या बजेटच्या नंतर जे काही विविध प्रकारच्या कररचनेत बदल करण्यात आले त्यानुसार मोबाईल फोन स्वस्त होईल, विविध प्रकारची खेळणी स्वस्त होणार आहेत, इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त होतील, टीव्ही स्वस्त होईल, सायकल स्वस्त होणार आहे। एवढंच नाही तर कॅमेऱ्याच्या लेन्स सुद्धा स्वस्त होणार आहे। पण महिलांसाठी थोडं कात्री खिशाला लावायला लागेल, कारण सोन्याचे दागिने महागणार आहेत, चांदीची भांडी महागणार आहेत, चांदीचे दागिने त्याच्याही किमती वाढतील, विदेशी किचन चिमणी ती महागणार आहे, होम डेकोरेशन आणि व्यवस्थापन याची सध्या मोठी क्रेज आहे, सिगरेट महागणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सभागृहात सादर केला। या अर्थसंकल्पात सोनं चांदी महागणार असल्याचं स्पष्ट झालंय। यानंतर नाशिकमधील सराफांनी लग्नसराईचा मोसम असल्यानं सोनं खरेदी वाढणार असल्याचं स्पष्ट केलंय। तो आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आहेत। नेमकी ही अर्थसंकल्प जो सादर झाला त्यानंतर ही सोन्याची भाववाढ मोठ्या प्रमाणात झाली, कसं याकडे बघता आणि काय तुम्हाला एकूण फटका या सगळ्यामुळे बसतोय? बिलकुल, बजेटच्या पहिले जी इम्पोर्ट ड्युटी जी होती गोल्डवरती जवळजवळ 7.5% होती आणि बजेटमध्ये 2.5% इम्पोर्ट ड्युटी वाढवण्यात आलेली आहे। खरं तर आम्ही सराफ व्यावसायिकांना इम्पोर्ट ड्युटी ही 5% पर्यंत येईल अशी अपेक्षा होती, परंतु ड्युटी वाढल्यामुळे ज्वेलर्स सेक्टरसाठी ही निराशाजनक बजेट म्हणता येईल आणि यामुळे सोन्याच्या भावावरती फार फटका बसेल। मला आणखी असं विचारायचं आहे की आगामी काळामध्ये लग्नसराई आलेली आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याची अचानक झालेली ही भाववाढ जी आहे त्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात फटका बसेल असं वाटतं? नक्कीच, भाव जे आहे आता मध्यंतरी जर बघायला गेलो तर ते बऱ्यापैकी भाव वाढलेले आहे। जवळजवळ 50,000वरून 57,000पर्यंत भाव आलेले आणि आज 58,000 रुपये सोनं झालेलं आहे। परंतु लग्नाची खरेदी म्हणले तर लोक खरेदी करतात, परंतु त्याच्यामध्ये घट झालेली आहे। पहिले जे लग्नामध्ये खरेदी व्हायची आणि आता जी लग्नामध्ये खरेदी होती त्याच्यामध्ये नक्कीच आम्हाला फरक जाणवतोय। पुढच्या काळामध्ये सोन्यातली गुंतवणूक किती आशादायी वाटते आपल्याला आणि ग्राहकांच्या किती फायद्याची असू शकते? नाही, सोन्यातील गुंतवणूक ही कायमच फायदेशीर राहिलेली आहे। तुम्ही जर बघाल तर आतापर्यंत सोन्यांनी चांगलेच रिटर्न दिलेले आहे ओव्हरऑल कंपॅरेटिव्ह जर बाकीच्या सेक्टरमध्ये बघायला गेलं, आणि सोनं हे तुम्हाला दरवेळेस कामाला येतं, अडीअडचणीला कामाला येतं। त्यामुळे सोनं किती जरी महाग झालं, जवळजवळ 60,000 जरी झालं तरी ग्राहक सोनं खरेदी करणारच।